हॅलो. हॅलो पूजा, कशी आहेस? अगं मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. बाकी अजून? काय नाही, सगळं ठीक आहे. तुला दिसत असेल ना ग तो? भाऊजी भेटत असेल ना त्याला? कसा आहे तो? कोण ग? सुहास, माझा नवरा. खरं तर आता नवरा नाही म्हणू शकत त्याला मी, पण सवय झाली आहे ना, चुकून तोंडात आलं बघ. आज 3 महिने 9 दिवस पूर्ण झाले, मी माहेरला येऊन बसली. अगं स्नेहा, मी तुला समजावलं होतं ना की असं करू नकोस म्हणून. आता येते ना तुला आठवण त्याची? आठवण नाही ग, पण तुझ्या घरासमोर राहतो ना, म्हणून माणुसकी म्हणून विचारले मी. मी तुला चांगलं ओळखते, तू कशी आहेस आणि तुला काय वाटतं ते. हो, पण मला माहिती आहे तो काही सुधारलेला नसणार आहे अजून. चूक, त्यांनी दारू सोडली आहे आणि ते खूप व्यवस्थित सुधारलेत आणि ते नोकरीला पण जातात आणि माझ्या नावाला पण त्यांनीच नोकरी लावली. अरे वा, खरंच? आता कुठे आहेत भाऊजी? आता ते दोघं जण कामानिमित्त मुंबईला जाणार आहेत. हो का? चालतंय, ठीक आहे, ठेवू? हो हो, काळजी घे. दारू वाईट रे, दारू लय वाईट. माझ्या आयुष्यात तरी कुठं चांगलं घडलंय, माझ्या आयुष्यात वाईट घडलं म्हणून मी ही वाईट गोष्ट जवळ केली. दर्द दर्द को मारतय, दर्द दर्द. दारू घे. अरे सुहास, आपलं ठरलं होतं ना रे दारू नाही प्यायची म्हणून, तरी पण हा? अरे एखाद्या दिवशी प्याल्यावर काय नाही होत. मार दार, एक एक गोट. मित्र आहे ना मी तो. मार मार. हे बघ सुहास, तू माझा चांगला मित्र आहे रे. हा, तुझ्या कंपनीत तुम्हाला कामाला लावलं म्हणून मी तुझ्या सोबत आहे रे. अरे झालं ते वाईट झालं, वहिनीला माफ करून टाक ना. मी सांगतो पूजाला, वहिनी सांगते बोलायला, मग तर झालं, तुमचा संसार सुरळीत होऊन जाईल रे. घंटा सुरळीत? अरे पण ती येडी नकोय ना मला माझ्या लाईफ मध्ये. आई म्हणती दुसरं लग्न करून टाक, स्थळ पण आलंय. मी ना स्नेहाला घटस्फोट देऊन टाकतो, म्हणजे मी मोकळा लग्न करायला दुसरं आणि ती मोकळी. अरे पण वहिनी घटस्फोट देतील का तुला? का नाही देणार घटस्फोट? तसा पण आहे ना, तिला मी आवडतच नाहीये, ती वैतागली ना मला. हा, घटस्फोट पी पी पी. स्नेहा, खरंच तू आत्ता येणार नाहीस का? पूजा, मला आई हाक मारतीये ग, मी जरा काम करते. हा चल, ठेवते, बाय. आज लयच उशीर केला तुम्ही यायला. शी, आज पण पिऊन आलात तुम्ही? तुम्ही मला वचन दिले होते ना की तुम्ही दारू पिणार नाही म्हणून, दारूला हात सुद्धा लावणार नाही म्हणून. अहो तुम्ही शपथ घेतली होती ना दारूला हात नाही लावणार म्हणून. लावला. काय काय करणार तू? हा, तुम्हाला लाज नाही वाटत का हो? हॅलो. हॅलो पूजा, बोल ना. स्नेहा, तुला एक विचारू का? विचार ना. नक्की असं काय घडलं होतं तुमच्यात की तू सोडून जायचा निर्णय घेतलास?
त्यांचं दारू पिणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं, चिडचिड करणं, सगळं सगळं सहन केलं मी. पण एक गोष्ट अशी होती जी मी सहन नाही करू शकली आणि माझा संयम तुटला. पूजा, अहो काय झालं? तुम्ही आज बी दारू पिऊन आला? काय झालंय काय तुम्हाला? किती वेळा सांगायचं? चला चल. काय माग? अहो ऐका तरी. ऐक, अहो नका ना मारू. अहो ऐका तरी, काय केलंय मी? माझ्या पैशाची पितोय मी. अहो, तू कोण ऐक. विचारणार आहे मला? अहो असं काय करताय? अहो सोडा ना, हात किती दुखतोय. अहो सोडा ना. ऐक आई. हॅलो 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 पूजा, काय झालं? बोल ना. काय बोलू? आपल्या आयुष्यात समांतर रेषा चालू आहेत असं वाटतं. तुझे भाऊजींबद्दल बोलली होतीस, रवी पण हल्ली तसाच वागायला लागले. रोज दारू पिऊन येतो. तुला बोलले होते ना पूजा मी, सुहास नसेल सुधारला, माहिती आहे का? त्याची सवयच तशी. माझा पण संयम किती दिवस असाच राहील माहीत नाही. सांग ना स्नेहा, असं काय घडलं होतं की तुझा संयम तुटला? हे आज लवकर घरी आले वाटतं. बाथरूम मध्ये गेले असते. मला असं लांब नाही करणार ना आता? नाही बेडरूम मधून आवाज येतोय. इथेच राहणार बरं का? आणि नाही जाणार.